म्हणजे पुढील जे वाक्य आहे, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे. अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये, असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं. भारतीय जनता पक्षाबरोबर की आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती. 14 सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती. 16-17 मध्ये सुद्धा होती, ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती, कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. 14लाही मी प्रदेशाध्यक्ष होतो. 19ला तर दादांनी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल. त्यामुळे ती काय इच्छा दादांनी काही कधी लपून ठेवली नव्हती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची. आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे, हे अनाठही आहे, गैर आहे. अशा वेळीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काही